नवरात्र कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे जोगेश्वरी भजनाची परदेवी संबंधित जाणारी या जोगेश्वरीमध्ये तमाम मुजरी बुवा, सत्तर बुवा दळवी, दिनेश बुवा दळवी, त्याचप्रमाणे नंदकिशोर कांबळे बुवा, देवेंद्र शिवकर बुवा, रवींद्र शिवकर बुवा, सुनील कदम बुवा, सुभाष वराडकर बुवा, त्याचप्रमाणे ओंकार अलिवेकर, सुखदेव प्रसाद बुवा, सतीश सावंत, प्रकाश शेट्टी बुवा आणि अर्जुन बुवा, त्याचप्रमाणे परत जोगेश्वरी या ठिकाणी आलेले आणि आमच्या परिसरात काही दिवसापूर्वी आम्हाला सोडून गेले त्यामुळे परत नितीन साठे बुवा यांच्या चरणाचे नतमस्तक होतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी परत विजय सावकार विशाल बुवा यांची भगिनी या ठिकाणी रश्मी जयकप आले त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। त्यामुळे माझ्या बचत शिक्षणाचे त्याचप्रमाणे शिवराय मालवण त्याचप्रमाणे या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी आले त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि आमचे परममित्र या ठिकाणी या जोगेश्वरीची शान आणि या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जगप्रसिद्ध असं आमचे पटवादवालक या जोगेश्वरीची शान या जोगेश्वरचं लेकरू आकाश सावंत यांचे आई बाबा या ठिकाणी आले त्यांच्याही चरणी नतमस्तक होतात। 12 वर्ष म्हणजे जवळजवळ 12 वर्षाचा असल्यापासून वाजवता तेव्हा चड्डी घालून मी वाजवायचो, आता भल्या भाल्यांची पॅन्ट घालून वाजवता वाजून ना। आज 10 वर्ष, आज जवळजवळ 10 वर्ष मला सत्संगत करतो एवढा असल्यापासून काय पाहिजे जरा आकाश जरा बाहेर जरा मॉनिटर लावते। गुली कलाकार आहे अगदी सर्वांबरोबर मिळून मिसळून लागणारा। त्याचप्रमाणे आमचे साऊंडवाले निलेश मुली यांचे मनपूर्वक आभार मानतो। या कैलासवासी रामचंद्र परब यांच्या स्मरणार्थ हा डबल बॅटचा सामना आयोजित करण्यात आलेला आहे। अच्युत रावजी परब यांचे मनपूर्वक आभार मानतो। पवार यांचे मनपूर्वक आभार मानतो। जमलेल्या मायबाप भजनाच्या चरणी नतमस्तक होतोय। आणि ह्या जागृत हनुमान मंदिर आज 50 वर्ष पूर्ण म्हणजे सुवर्ण महोत्सव मध्ये पदार्पण या मंडळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आणि बुवा मी भले केसाळलेलो आहे काय समजली भले केसाळलेलो पण अजून केसाळलेलो नाही दोघात माझ्या वाटेत जाऊन नकोस तू भल्या भल्यांचे काकडे खरं बघून येतो तू काही घेऊन बसलं सागर आता पंखा बंद करा कारण हे सगळं कुतू मारतात असं वाटतं की लाईट गेलेली का डोळ्याला गॅस येतो। उद्या गोवा हे सागर कांबळे परवा त्यांचाही कार्यक्रम आहे त्यांच्या कार्यक्रमामध्ये पण आकाश वाजवायचा असतो।